प्लीज शांत व्हा. काय चाललंय हे? कशी यांना आत घेऊन जा. नाही जाणार. चालतं व्हा समजा. संजय राव, असं अपमानित करायला बोलवलं आम्हाला? दादा चालते व्हा आई. समजा. मंत्री साहेब, हा जायचा. मंत्री साहेब प्लीज थांबा. मंत्री साहेब काहीतरी गैरसमज झालाय. मंत्री साहेब हे बघा, मी खरंच काही सांगू शकत नाही. असं का होतंय आतमध्ये? तुमच्या घरात काय होतं ते तुम्हाला कळत नाहीये? सासूनी अपमान करायचा आणि जावेने विनंती करायची. मंत्री साहेब प्लीज ऐकून घ्या माझं. आई काय झालंय तुला? अशी का वागतेस तू? आज ही पूजा तुझ्यासाठी घातली होती मी आणि तू. आता रडून का उपयोग? हा, मोहित्यांचा बिझनेस खड्ड्यात घालायचा होता, तो घालवलात ना. आमचा संजय बिचारा सरळ मार्गी आहे. त्याच्या स्वभावाचा असा गैरफायदा घ्यायला असं कधी वाटलं नव्हतं आम्हाला. उगाच नको नको ते बरळला त्या मंत्र्यांसोबत. सटवे, तूच केलीस माझी अशी अवस्था आणि मला उलटून बोलतेस वय ग? इशारी आहेस, रोगट आहेस. अरे ज्याला कशाला हात लावशील ना त्याचं तळपट होईल. तळपट बघितलं संजय ते काय चाललंय ते? अगं तुझ्यामुळे आमचं प्रोजेक्ट गेलंय. संजय, तुला खूप आनंद होत असेल नाही का? वाडवडिलांनी कमावून ठेवलेली ही इब्रत मातीला मिळाली. खूप समाधान झालं असेल तुझं. जय हो बाप्पाजी, जय हो. जय हो जंत्रे साहेब. रामायण घडलं. मंत्री आले, पाहुणचार झाला आणि मंत्री ताबडतोब निघाले सुद्धा. काय झालं? काहीतरी बिनसलं वाटतं. हे काम त्या कामिनी बाईचं असणार. मोठी हुशार बाई आहे ती. आई काय झालंय तुला? अशी का बडबडतेस तू? काशी, मला नाही काय कळलं काय झालं ते. अगं शांत बसले होते, पूजा चालली होती, छान छान पवित्र वातावरण होतं की ग घरामध्ये. मी सरबत प्यायले आणि मला काय झालं ते मला नाही कळलं. मला सरबतातून कोणीतरी काहीतरी मिसळून दिलंय. जे घडायचं होतं ते घडून गेलंय आता. उपयोग काही नसला ना तरी शिक्षा ही व्हायलाच हवी. आता ह्याच्यावर विश्वास कोण ठेवणार नाही. आता इथं येईन ते पुरावा घेऊन येईन. हे माझ्या बाबतीत घडलं म्हणून मी ते सहन केलं. पर माझ्या लेकीच्या बाबतीत जर असं घडलं तर मी चित्ता सोडणार नाही. घरदार जाळून टाकीन. मग ते मोहित्यांचं असेल नाहीतर अजून कुणाचं बी. नमस्कार जय श्री बाई. माफ कर, म्हणजे तुझ्या परवानगीशिवाय तुझ्या घरात घुसलो आम्ही. पण काय करणार, सहानुभूती तीच आम्हाला इथपर्यंत खेचून घेऊन आली. बघ, पूजेच्या वेळी जे काय घडलं ते आमच्या कानावर आलं. पण खरं सांगू, तू असं काही करू शकशील असं आम्हाला नाही वाटत. जयश्री, आता खरं म्हणजे तुला जयश्री म्हणणं चुकीचं आहे. कारण तू जयश्री नाहीस हे आम्हाला ठाऊक आहे. कारण जयश्री केव्हाच संपली गेली. करतेस हात मिळवणी. बाप्पाजी, तुझ्या सहानुभूतीची गरज मला नाही. अरे मी लाचार नाही आणि ही असली सोंग माझ्या समोर करू नकोस. आणि काय र तू मगर, आता तुला लवकरच कळेल की मगर कोण आहे ते. आता तो तुझ्या मानेवरनं फिरवायला मला येळ लागणार नाही. चालतो इथून.